सगळं ना जाणून बुजून करता। चांगली ओळखून आहे मी तुम्हाला। आता बघत काय बसतेस, उचल सगळं। आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे। हिला काय झालं? बरी आहे ना ही? विक्रम, कसा झाला सरस्वती पूजनाचा कार्यक्रम? उत्तम। देवयानी आली होती? तिच्या दादूंनी सुरू केलेल्या परंपरेची तिला आठवण करून दिल्यानंतर तिला यावंच लागलं। एवढ्या दिवसानंतर तिला शाळेमध्ये पाहून मुलं खुश झाली असतील ना? खरं सांगायचं नील भैया, तर तिच्या तिथे येण्यामुळे आम्हीच इतके खुश झालो होतो की त्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याचं आम्हाला भानच राहिलं नाही। शाळेतल्या सरस्वती पूजनासमोर राजशिर्के घराण्याच्या परंपरांचं तुम्हाला भानही राहिलेलं नाही आणि शाळा पुन्हा त्याच इमारतीमध्ये भरवण्याची तुम्ही घोषणा केली आहे, ते खरं आहे ना? हो, आपल्या जुन्या राजवाड्यात त्या मुलांची घुसमट होत होती। त्या मुलांच्या चेहऱ्यावर आम्हाला पुन्हा एकदा हसू बघायचं होतं आणि म्हणूनच आम्ही शाळा पुन्हा एकदा जुन्या इमारतीत हलवण्याची घोषणा केली। आतापर्यंत आमची परवानगी घेण्याचं तर तुम्ही सोडलेलंच आहे। आता कमीत कमी आपण काय करतो आहोत याची साधी कल्पना पण तुम्हाला द्यावीशी वाटत नाही? भैयासाहेब, आम्ही तुम्हाला याआधीच सांगितलं, देवयानी, मॉल आणि शाळा या बाबतीतले आम्हाला योग्य वाटतील ते निर्णय आमचे आम्हाला घेऊ द्या। मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे। साक्षी, कधी आलीस? आताच। काय झालं? विश्वासच बसत नाहीये। माणूस एवढा बदलू शकतो? माझाही विश्वास बसत नाहीये। माझ्या आयुष्यात अचानक एवढा मोठा बदल घडू शकतो? शाळेचा स्टाफ, बागडणारी मुलं, नारळाची बाग आणि त्या बागेत तरंगत चालल्याचा भास होणारी मी, शाळेची इमारत, गेली कित्येक वर्ष त्या इमारतीत माझा वावर आहे, पण आज ती इमारत नव्यानेच समोर येत होती। आपल्या तळोबाचं सुद्धा काहीसं तसंच आहे। आजपर्यंत आपण त्याच्यापाशी खेळलो, रडलो, पण आजचा तळोबा वेगळाच होता। आज तरंग तळोबावर उमटत होते, पण शहारत मात्र होते मी। विक्रमादित्यनं शाळेवर जादूची कांडी फिरवल्यासारखं वाटत होतं। मोठ्या संख्येनं सगळे माझी वाट बघत होते। मी सुद्धा कुणीतरी असल्यासारखी जादूच्या दुनियेत प्रवेश करत होते, असंच वाटत होतं मला। हा स्वतःच जादूगार होऊन माझ्या आयुष्यात आलाय। आत्तापर्यंतच्या माझ्या अस्वस्थपणाचं कारण आज मला कळलं। माझा जीव त्या शाळेत अडकलाय, हे मला आता स्वीकारायला हवं। ज्यावेळी मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला त्याच वेळी राजवर मी माझा जीव ओवाळून टाकला। साक्षी, काय बोलीस? काय मी कुठे काय बोलले? जीव ओवाळून टाकला वगैरे असं काहीतरी बोललीस तू आता? नाही, तूच काहीतरी बोलत होतीस।
मी शाळेबद्दल बोलत होते. तू राजबद्दल काहीतरी बोलत होतीस. हा हा मी म्हणाले की एवढी खुश होऊन शाळेवर जीव ओवाळून टाकू नकोस. त्यामागे काही राजकारण तर नाही ना, हे तपासून बघ. आता त्याची काहीच गरज नाही. मग झालं तर. तू आणि देऊ शाळेत निघून गेलात. तुम्ही परत येईपर्यंत जीवात जीव नव्हता रे माझ्या. शेवटी राजे शिर्के आहेत ते. वहिनी, अगं आज शाळेमध्ये जे काही घडलं ते पाहिल्यावर मला नाही वाटत की यापुढे विक्रमादित्यला घाबरून जगायची वेळ आपल्यावर येईल. अरे पण एकदा सरस्वती पूजनाला बोलावलं म्हणून मागचं सगळं विसरून जायचं? माणसं बदलू शकतात वहिनी. माणसं बदलू शकतात, पण विक्रमादित्य. वहिनी, आजवर आपल्यावर जी काही संकट आली ना, त्याला खरंच विक्रमादित्य जबाबदार आहे का, अशी शंका मला तयार लागली. कारण जर का तो खरंच जबाबदार असेल तर मग त्याचं हे स्वरूप नक्कीच खोट आहे. पण आज त्याला पाहिल्यावर हे सगळं नाटक असेल असं मला नाही वाटत आहे. मग माणसं इतकी फसवी नसतात ग वहिनी. एकदा विचार केला तर तू म्हणतोयस ते अगदीच पटत नाही असं नाही हा मला. कारण विक्रमादित्य ज्या पद्धतीने देवाण्याशी वागतोय, भर रस्त्यात तिची माफी मागतोय, घरी येऊन आपली माफी मागतोय, त्यावरून तो बदललाय असं गृहीत धरायला हरकत नाहीये. मुळात माणूस वाईट नसतो यावर माझा विश्वास आहे. वहिनी, मग तोच विश्वास जर का आपण विक्रमादित्यच्याही बाबतीत ठेवून बघितला तर. हे बघ वहिनी, आज जे काही घडलं ना त्यावरून यापुढेही सगळं चांगलंच घडेल असं मला तरी वाटतंय. अर्थात देवयानीला हे कितपत पटलंय हे मात्र तू तिलाच विचार. नंतर काय झालं? तिला यावंच लागलं. मी तुम्हाला म्हटलेलं ना ती येणार म्हणून. तसंच झालं. ती आली, तिने सरस्वती पूजन केलं आणि ती निघून गेली. अशी कशी निघून गेली? तिला थांबायला हवं होतं. तुम्ही नाही सांगितलं तिला? आम्ही तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला बनूताई, पण त्याचा काही फायदा नाही झाला. तिला थांबायला हवं होतं. बरं, आता तुम्ही जा. ज्यांनी तुमची वाट बघत असेल जाऊन झोपा आता. तुम्ही पण झोपा. तिकडे फिरू नका, नाहीतर मी तुमचं नाव साईमाला सांगेन. जातो. गुड नाईट. हॅलो. थँक्स अ लॉट देवयानी. मला असं वाटतं की आमचं राहिलेलं अर्धवट काम आम्हाला पूर्ण करू दे देवयानी. आम्हाला ही गोष्ट चांगली माहिती आहे की तू शाळेत आलीस याचं एकच कारण ते म्हणजे तुला शाळेबद्दल वाटणारी आस्था. तुझ्या जागी जर दुसरी एखादी मुलगी असती तर ती नसती आली, पण तू आलीस कारण तू आपल्यातले वाद आणि पूजा या दोन गोष्टींची सांगड घातली नाहीस. सरस्वती पूजा करून तुम्ही तुमच्या मनातली सल दूर करण्याचा प्रयत्न केलात आणि पूजेला येऊन मी शाळेबद्दलची आस्था व्यक्त केली, एवढंच.
खरं तर चंदा इतकेच आम्ही उत्सुक आहोत तुझं उत्तर ऐकायला. मी अजून विचार नाही केलाय. आम्ही रिक्वेस्ट करतो तुला देवयानी, शक्य झाल्यास हो म्हण प्लीज. याआधी आम्ही तुझी माफी मागायचो आणि तू माफ नाही केलंस म्हणून आम्ही खूप हाताशी व्हायचो. पण आज मात्र तसं नाही झालं. तू आज शाळेच्या आस्थेपोटी शाळेत आलीस, पण आमच्यावरचा विश्वास वाढला. आम्ही तुला खात्रीने सांगतो देवयानी, पुढच्या गुढीपाडव्यालाही तू आमच्या सोबत असशील, आम्ही न बोलवता. नक्की. बाय. विक्रमादित्य राजे शिर्के यांच्या आग्रहाखातर स्वर्गीय हंबीराव राजे शिर्के विद्यामंदिरातील इमारत दुर्घटनेची होणार नव्यानं चौकशी. याच दुर्घटनेला जबाबदार ठरवून शाळेचे मुख्याध्यापक DV देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राजे शिर्केच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र राजे शिर्के स्वतः या दुर्घटनेची चौकशी करायला सांगत असल्यामुळे पोलीस अधिकारीही हैराण आहेत. श्रावणी प्लीज प्लीज बातम्या बघू देत ना. तुला का पाहिजेत बातम्या? अगं ते शाळेबद्दल. एक मिनिट, मी सांगते. तुला जर असं वाटत असेल की आता जे काही चाललंय ते तुझ्यासाठी चाललंय तर प्लीज गैरसमज आहे तुझा. तू विक्रमला अजून पुरतं ओळखत नाहीस. मी त्याला खूप जवळून ओळखते. अगं त्याच्या बरोबर राहिले मी. ही तर त्याची स्टाईल आहे समोरच्याला इम्प्रेस करायची, आणि त्यासाठी तो काहीही करू शकतो. हा काहीही. सध्या तुला तो जे काही इम्पॉर्टन्स देतोय ना ते एक नाटक आहे. हॅलो, हे घे. मी जळते म्हणून एवढं सगळं बोलते असं तुला वाटत असेल ना तर प्लीज गैरसमज आहे तुझा हा. विक्रम आणि मी आधीपासून फ्रेंड्स होतो, पुढेही तसेच फ्रेंड्स राहू. आग्रहाखातर स्वर्गीय हंबीराव राजे शिर्के विद्यामंदिरातील इमारत दुर्घटनेची होणार या चौकशीमुळे सामाजिकच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही प्रचंड खळबळ उडाली. आमच्या दोघांमध्ये फक्त तुझे हाल होऊ नयेत म्हणून एवढं सगळं बोलतेय. स्वर्गीय हंबीराव राजे शिर्के विद्यामंदिरातील तरी तुला कळत नसेल ना तर तू आणि तुझं नशीब बघून घ्या काय करायचंय ते. घटनेला जबाबदार ठरवून शाळेचे मुख्याध्यापक DV देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राजे शिर्केच या दुर्घटनेला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र राजे शिर्के स्वतः या दुर्घटनेची चौकशी करायला सांगत असल्यामुळे खरंच पोलीस अधिकारीही हैराण आहेत. इतका बदलला असेल विक्रमादित्य. अरे वैदी, तुम्ही कधी आला? का थांबलात? किती छान वाटत होतं भाऊजी. हे सूर, ही पियानोची सुरावट आज किती दिवसांनी ऐकली या घरात. वहिनी, कितीतरी दिवसांनी या घरात खूप चांगले बदल घडतायत असं नाही वाटत तुम्हाला? कुणाबद्दल बोलताय? अर्थात विक्रम बद्दल. वहिनी, आमचं आनंदात असणं, दुःखात असणं सगळं आता फक्त विक्रमच्या सुखदुःखाशी निगडीत आहे. मी पण कधी कधी विचार करते भाऊजी, आणि खरंच खूप गंमत वाटते. म्हणजे बघा ना, एखाद्या माणसाच्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या येण्याने इतका बदल होऊ शकतो, आणि त्यात विक्रम भाऊजींसारखा माणूस ज्यानं खरं तर आयुष्यात कधीच कुणाच्या मनाचा विचार केला नाही, तो मनाने इतका आमूलाग्र बदलून गेला. काय करणार बिचारा? आयुष्यात येणारी, मनाला स्पर्श करणारी व्यक्ती जर तितकी सकारात्मक असेल, तो काय करणार? त्याला बदलावं लागलंच असेल. खरंय खरंय तुमचं म्हणणं भाऊजी. आयुष्यात आपला जोडीदार, आपला साथीदार, आपला सहचर आपला किती विचार करतो, आपल्या विचारांशी किती सहमत असतो,
त्याने आयुष्यात खूप फरक पडतो. भाऊजी, भाऊजी आणि विक्रम भाऊजींबद्दल खूप बोललो आपण. नाही हो ना. मग नाही तुमचं काय? वहिनी, या विषयावर आपण नाही बोलायचं असं ठरलंय आपल्यात. का का नाही बोलायचं? भाऊजी, असे किती दिवस तुम्ही आयुष्यापासून जगण्यापासून दूर पळत राहणार आहात? माहित नाही. आणि ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला माहित नसतात ते प्रश्न आम्ही नाही विचारत स्वतःला. श्राऊ, 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 रात्रीची कुठे चाललीस? विक्रमादित्यला भेटायला. आता या वेळेला? मॉम, खूप उशीर व्हायच्या आत मला जायलाच पाहिजे. मला समजेल असं बोललीस तर फार बरं होईल. मॉम, खूप विचार करून करून माझं डोकं पकलंय आता. हे बघ, मला असं वाटतं आपण स्वतःलाच फसवतोय. विक्रमादित्य बदललाय मॉम. कारण ज्या विक्रमादित्याला मी ओळखते तो कुणी आपल्याला माफ करावं म्हणून रात्रभर कुणाच्या घराबाहेर थांबणं शक्यच नाही. मॉम, विक्रमादित्य रात्रभर कुणासाठी थांबला? टीव्हीवर सगळ्यांसमोर जाहीर माफी कुणाची मागितली? त्या फडतूस ऑर्डिनरी देव्यानीची. अगं, हेच तर तुला समजवण्याचा प्रयत्न करते मी. देवयानीचा काकूबाई स्वभाव बघता मॉम, तो मला भीती देवयानीची नाही, विक्रमादित्याची आहे. उद्या जर त्याला देवयानीचा हा काकूबाई स्वभाव आवडला तर? तो जर तिच्या प्रेमात... मॉम, मला जायलाच पाहिजे. श्राऊ, उद्या सकाळी जा. हवं तर मी येते तुझ्यासोबत. मी विक्रमादित्यला समजावते. मॉम प्लीज, नको अडवूस मला. हा माझा प्रॉब्लेम आहे, मलाच तो सॉल्व्ह करायला पाहिजे.